विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर काय या विषयावर ड्रीम व्हिजन क्लासेसतर्फे करिअर गायडन्स सेमिनार उत्साहात संपन्न. दिनांक 20 मार्च 2026 रोजी रामलीला लॉन्स येथे ड्रीम व्हिजन क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर काय या महत्त्वपूर्ण विषयावर करिअर गायडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना 10वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या शाखांसह स्पर्धा परीक्षा तसेच आधुनिक करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली. योग्य करिअर निवडताना आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा विचार कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ड्रीम व्हिजन क्लासेसमध्ये अनुभवी शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण, नियमित टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्लासेसतर्फे सातत्याने अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. भविष्यातही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा सेमिनारचे आयोजन सुरूच राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. प्रिपरेशन मध्ये काही फरक असतो का? तर अर्थात फरक असतोच. आणि हा फरक समजून घेण्यासाठीच आपण नेमकं 10वी नंतर काय हे मार्गदर्शन सत्र करिअर गायडन्स सेमिनार आपण आयोजित केलेलं आहे. ड्रीम व्हिजन क्लासेस गेल्या 10 वर्षापासून सक्सेसफुल डॉक्टर, इंजिनियर्स, आर्किटेक्चर्स अशा बऱ्याचशा प्रोफेशनल्सला घडवत आहे. आणि हे घडवत असताना जेव्हा 10वीतला विद्यार्थी 11वीत जातो, पालकांच्या मनात बऱ्याचशा काही शंका असतात. बरेचसे पालक बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती नसते आणि सर्व या गोष्टी माहिती होण्यासाठीच आपण आजचा सेमिनार आयोजित केलेला आहे. बघा, एरवी असं म्हटलं जातं की 11वी नंतर आम्ही जेव्हा निर्णय घेतोय तेव्हा आम्ही कोणाकडे पाहून निर्णय घेतोय का केवळ आपण जे भव्य मोठे पहिल्या पानावर जाहिराती येतात त्या जाहिराती बघून निर्णय घेतोय? बरं, जेव्हा ती जाहिरात येते तर पॅटर्न हा खूप बदललेला असतो. तुम्ही जर 8, 9, 10 हा पॅटर्न म्हणा तर हा कॉग्नेटिव्ह पॅटर्न आहे की ज्याच्यात आपण पाठांतरावर जास्त भर देतो. आणि 11वी 12वी जर तुम्ही म्हणाल तर याच्यात लॉज आणि ॲप्लिकेशन्सवर जास्त भर असतो. और हमारे भारत देश में बहुत अच्छे कॉलेजेस आर्किटेक्चर में भी अवेलेबल है. तो जो स्टूडेंट्स को ड्राइंग में इंटरेस्ट है, डिजाइन में इंटरेस्ट है, तो डेफिनेटली आप आर्किटेक्चर एज ए करियर आप सोच सकते हो. मैं ऐसे काफी स्टूडेंट से जुड़ा हूँ जो टॉप लेवल के कॉलेज से मीडियम कॉलेज तक पढ़ रहे हैं. अभी ये सभी स्टूडेंट के साथ में मेरा काफी अच्छा संपर्क है. मर्चेंट नेवी, अभी देखिए ये जो गैस का सप्लाई रुक गया है, थोड़े 10 दिन बाद में अभी तो होटल और इंडस्ट्री को समझ में आ रहा है उसका क्या तकलीफ है. 10 दिन बाद में वो घर में भी समझ में आना चालू हो जाएगा. आपको घर में भी उसका हिट समझ में आएगा. तो ये जो मर्चेंट नेवी है, जो कंटेनर भर्ती होती है कि पिछले 15 साल में मैंने काफी सारे सेमिनार दिए, लेकिन 3 साल पहले मैंने नगर में अहिल्यानगर में एक सेमिनार दिया था. वो सेमिनार के दौरान एक बच्चा 12th स्टैंडर्ड में मैकेनिकल इंजीनियरिंग के बारे में सोच रहा था. मैंने वहाँ पे पायलट के बारे में बताया और वो सेमिनार होने के बाद में मेरे पास में आया, सर मुझे पायलट बनना है, आप क्या कर सकते हो? तो मैंने उसको बताया कि आप पायलट के लिए क्या क्या कर सकते हो. मुझे आज खुशी होती है कि हाल ही में 1 महीने बाद पहले उसका कॉल आया मुझे, सर थैंक यू वेरी मच, मैं साउथ अफ्रीका से मेरा पायलट का पूरा कोर्स कंप्लीट कर चुका हूँ और मैं अभी DGCA के लाइसेंस के लिए अप्लाई कर रहा हूँ. तुम्ही टाईप करा की नका करू हा एक क्वेश्चन आहे. मग सर टाईप करणं का गरजेचं आहे? तर टाईप तुम्हाला यासाठी करायचं आहे की टाईप केल्यानंतर कॉलेज पूर्णपणे इंटिग्रेटेड असतं क्लाससोबत. कॉलेज तुम्हाला बोलवत नाही, पूर्ण 2 वर्ष तुमचा मुलगा हा क्लासमध्ये प्रेझेंट असतो. टाईप केल्यानंतर तुमच्या कॉलेजला येण्या जाण्याचा टाईम सेव्ह होतो. ओके. सेकंड, टाईप केल्यानंतर ज्यावेळेस तुमचे क्लासेस असतात इथे, ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला मुलगा 7 o'clock ज्यावेळेस क्लासला येणार, दुपारी 1 पर्यंत क्लासेस करणार, त्यानंतर त्याला सेल्फ स्टडीसाठी टाईम मिळतो.
आणि JEE नीट यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही बघितलं तर नीटमध्ये दरवर्षी 23 लाखपेक्षा जास्त मुलं एक्झाम देतात. JEE मध्ये यावर्षी जवळपास 12 लाखपेक्षा जास्त मुलांचं रजिस्ट्रेशन झालं. इतकी जास्त जर कॉम्पिटिशन असेल, ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी स्वतःसाठी टाईम हवा. सेल्फ स्टडीसाठी जर टाईम हवा तर तुम्ही टाईप नाही केलं तर कॉलेजचे 3 ते 4 तास वेगळे, प्लस जो तुम्ही क्लास करणार क्लाससाठी तुम्हाला लागणारे 6 ते 7 तास वेगळे, DPP सॉल्विंगसाठी लागणारे 2 ते 3 तास वेगळे. मग तुम्ही आता विचार करा मुलाला सेल्फ स्टडीसाठी टाईम मिळणार का? कारण की JEE आणि नीट ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर क्रॅक करायचं असेल तर स्वतःच्या सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी आपल्याकडे सेल्फ स्टडीसाठी टाईम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 10 वर्षाच्या कालखंडात बघा, आम्ही एकाही बॅचमध्ये आम्ही 40 ते 50 पेक्षा जास्त मुलं घेतलेली नाही. आताही माझ्याकडे CETची जर तुम्ही काउंट केला तर CETची 80 मुलं होती, एका बॅचमध्ये 40, दुसऱ्या बॅचमध्ये 40. मी आत्ता 12वीला फक्त काही मुलं ॲड केली. ॲड करण्याचं रिझन, खूप पॅरेंटचा क्वेश्चन असतं, सर तुम्ही DB 40 सांगतात पण 45 किंवा 46 देतात. आपल्याकडे सिंगल पॅरेंटचा क्रायटेरिया आहे. सिंगल पॅरेंट्सला आपण पूर्णपणे 50% फीस ही ऑफ करून देतो, कारण की तो सिंगल पॅरेंट्स कॅन्डिडेट असतो. मग अशी काही स्टुडंट आपल्याला तिथे ॲड करायचे असतात, काही शेतकऱ्यांची मुलं असतात, यांना जर तिथे ॲड करायचं असेल तर त्या बॅचेसचा खर्च मला पूर्णपणे 2 वर्ष चालवायचा असतो. म्हणून ते 5-7 मुलांना तिथे ॲड करून फी मी बॅलन्स करत असतो. म्हणून आपण 40 ते 45 मुलांची आपण बॅच घ्यायचं. सो पहिली एक व्हाय ड्रीम विजन क्लासेस, तर लिमिटेड कॅपॅसिटीमध्ये मुलांकडे पूर्णपणे पर्सनल अटेन्शन आमच्याकडे दिलं जातं. डेली मुलगा आल्यानंतर त्याचा माझ्यासोबत आय कॉन्टॅक्ट होतो, दुसरे सर असतील त्यांच्यासोबत आय कॉन्टॅक्ट होतो, जे JEE नीट सगळे फॅकल्टीज असतील, ईच अँड एव्हरी फॅकल्टीला माहिती असते की हा कोणता कॅन्डिडेट. पॅरेंट्स आल्यानंतर पर्सनली प्रत्येक फॅकल्टीला माहिती असते की या मुलांचा विकनेस काय, स्ट्रॉंग पॉईंट काय. त्यासाठी तुम्ही ड्रीम विजन क्लासेस जॉईन करा. 100 मुलांमध्ये तुम्हाला हे नाही लक्षात येत. मला एक सांगा श्रुतिका, 11वीला तू काहीतरी मध्येच क्लास सोडून आमच्याकडे जॉईन झाली होती, मला आठवतं. का बरं गर्दीत तू हरवली होती का? जनरली गर्दीत मुलं हरवतात, आपली माणसं पण हरवतात. म्हणून गर्दीत जायचं असतं का जायचं नसतं हे पालकांनी, सुज्ञ पालकांनी, जागरूक पालकांनी एकदा विचार विनिमय करून ठरवावं. श्रुतिका, आधीच्या क्लासमध्ये किती गर्दी होती आणि कितीची बॅच होती? 120-150 असे एका याच्यात होते. आणि प्रत्येक शिक्षकाला ते त्यांच्या टॉपर्सवरच फोकस करायचे. सो पर्सनलाइज अटेन्शन लाईन भेटायचं. सो त्याच्यामुळे म्हणजे लिमिटेड बॅचमध्ये तुझे डाऊट सॉल्व्ह झाले असं तुला वाटतं का? लिमिटेड बॅचचा हा एक फायदा की सगळे फॅकल्टी सगळ्या मुलांवर इक्वली फोकस करते. सगळे त्यांच्यासाठी समान असतं, असं नाही की ते जस्ट टॉपर्सवर फोकस करते. सगळे एकदम छान त्या पद्धतीने शिकवून पुढे नेतात. ड्रीम विजन क्लासेस यांनी आज एक महाकरियर सेमिनार ऑर्गनाईज केला होता. या करियर सेमिनारमध्ये आज सायन्स, आर्ट्स, कॉमर्सबद्दल आम्ही सगळी माहिती दिली आणि आम्हाला ड्रीम विजन क्लासेसनी ही अपॉर्च्युनिटी दिली का त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि सगळ्या स्टुडंट्सला आणि पालकांना खूप जास्त इथे फायदा होणार आहे याचा. आणि त्यांचा पुढच्या भविष्यामध्ये 10वी नंतर त्यांना कुठलं करियर निवडायचं याच्यासाठी त्यांना खूप जास्त महत्त्वाचं यांनी मोठा एक वाटा निवडला. म्हणजे यांनी एक खूप चांगलं सेमिनार ठेवलं आणि त्या सेमिनारच्या माध्यमातून आम्ही स्टुडंटपर्यंत पोहोचतो आहे. तर त्यामुळे ड्रीम विजन क्लासेसचा खूप खूप धन्यवाद. विलास दिलीप महाजन, ड्रीम विजन क्लासेसचे संचालक. आम्ही दरवर्षी पंचवटी परिसरामध्ये मुलांसाठी महाकरियर सेमिनार घेत असतो. म्हणजे 10वी नंतर तुम्ही कोणतं करियर निवडू शकतात यासाठी आमचा सेमिनार असतो. तर यावर्षी आपलं सेमिनार देण्यासाठी सावंत चुडलाल सर आलेले होते. त्यांचं मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पॅरेंट्सना इथे व्यवस्थित गायडन्स केलं की 10वी नंतर ते काय काय करू शकतात. सर धन्यवाद. थँक्यू.